तरी म्हटलं अजून आई चहा घेऊन कशा आल्या नाहीत? घ्या. काय झालं हो? आदिपती आणि सुनबाई बाहेर जाणार होतं. म्हणजे जाणार आहेत ना व? की काय बदल झालाय? नाही आहे, कसलाही बदल नाहीये. आता एकदा ठरले तर ते दोघं जाणारच आहेत. हे बरं झालं. म्हणजे 4-5 दिवस दोघांनी मजा करून येऊ द्यात. तुम्ही फक्त आता देवीला प्रार्थना करा, यामध्ये कसलं विघ्न नको यायला. हाय का आता? आता कशा पायी इग्न येणार आहे? आई, आपल्या घरामध्ये विघ्न कधी आपोआप येत नाही ना, ते आणलं जातं. तुमचीच लाडकी लेक आणते विघ्न. तर तुम्ही जरा प्रार्थना करा देवीकडे की तिची दुर्बुद्धी यावेळेला कामी यायला नको. हे बघा, तुम्हाला जेवढी वाटते ना व, तेवढी माझी भूमी वाईट नाही हो. आई, तुम्हाला माहिती आहे मला तुमच्याबद्दल किती आदर आहे. तुम्ही खूप केले माझ्यासाठी आजपर्यंत, आजही करता आहात. या सगळ्याची जाणीव आहे मला. पण तरी आई, मी फक्त तुमच्या समाधानासाठी तुमच्या मुलीबद्दल चांगलं नाही बोलू शकत, कारण ती चांगली नाहीये. मला हे कळतंय की तुम्ही तिची आई आहात. तुम्ही तिच्याकडे तटस्थपणे बघू नाही शकणार, तुमचा एक बायस असणार. पण तरी माझ्या शब्दातून मी सांगतो ना, त्याच्यापेक्षा जास्त वाईट आहे तुमची मुलगी. सॉरी. हा? सतत माझ्याशी भांडतेस? किती दिवस माझे दोष दाखवत राहणार आहेस? इरा, अगं आई आहे मी तुझी. आई बरोबर असं वागतेस? इरा, तुझं काय चाललंय ग? हे असं हात झटकणं, हे असं वागणं, हे बोलणं, तुला कळतंय का तू कशी वागतेस ते? परत तेच? तू मलाच दोष देतेयस आई. का तू काय करतेस ग? जरा स्वतःकडे बघ ना. तूही माझ्याशी सतत भांडत असतेस, हे दिसत नाही तुला? इरा, तुला काहीही बोलायला गेलं की तू फक्त भांडतेस आणि वाद घालतेस. मी तुझ्या भल्यासाठी बोलतेय. ही माझी तळमळ नाही का ग दिसत तुला? हा, गेल्या कित्येक महिन्यात तुझ्या आयुष्यात काहीच झालेलं नाहीये इरा. तुझं आयुष्य थांबलंय. हा, कळलं? थांबलंय तुझं आयुष्य. तू फक्त आलेला दिवस ढकलतीयस ग. तुझं निखिलवर प्रेम आहे ना, आणि निखिलचंही तुझ्यावर प्रेम आहे. मला सांग, या नुसत्या प्रेमाने काही होणार आहे का? हा, पोट भरणार आहे का या प्रेमाने? इरा, प्रॅक्टिकल विचार कर ग. एकच गोष्ट मी तुला 1000 वेळा विचारली आहे इरा. हा, लग्नाचा विचार करा ना. तो का विषय काढत नाहीये? आणि हे बघ, तो जर काढत नसेल ना विषय, तर तू विचार, खोदून खोदून विचार त्याला, त्याची काय इच्छा आहे. लग्न करणार आहे ना तो? हे असलं काहीतरी तेलकट तुपकट खाता आणि मग तुम्हाला खोकला येतो. नका ना खात जाऊ हे असलं काहीतरी. मग पोटात आवड वाढला, त्यासनी काहीतरी टाकाय नको. मग ठेवा ते. जेवण तयार आहे. स्वयंपाक केलाय मी, जेवून घ्या. आणि ऐका ना, मी आज फ्रूट कस्टर्ड करते. फ्रूट कस्टर्ड. स्पेशल आज हे का स्वतः बनवायचं मनावर घेतलं? नाही, आपण परत आलो तेव्हापासूनच काहीतरी गोडधोड करायचं होतं मला, पण तेव्हा काही जमलं नाही. आणि आता कसं घरातलं वातावरण पण जरा थंड झालंय, तर म्हणून म्हटलं काहीतरी गोड आणि थंड करावं. म्हणून फ्रूट कस्टर्ड. एक नंबर आयडिया. हे फ्रूट हे खाल्ले बरं का मी हॉटेलला त्याच्या आधी. फ्रूट कस्टर्ड खाल्लंय तुम्ही? खाल्ले. आवडलं होतं तुम्हाला? आता बंड्या. मग आता आज माझ्या हातचं खाऊन बघा. अरे बरे, मी काय म्हणतो, ऐका की, आपण आहे ना एक दिवस ओंकारला आणि शिवानी वहिनींना बाहेर जेवायला घेऊन जाऊया, पार्टी देऊया. बिचारे आपल्यासाठी एवढं करतात दोघं जण, आहे की नाही? हो खरंच. आणि कसली अपेक्षा न ठेवता करतात बिचारे. तेच की, घेऊन जाऊ आपण त्यांना. तेच म्हणून एक मिनिट थांबा. दिलीपराव बोला घेऊ. हा हा, नाही काय विषय. हो, काय चुकलं माझं? हा, किती दिवस हे असं चालू ठेवणार आहे मी? हा, अगं इरा, लोक काय बोलतायत? आई वडील म्हणून आमची काही कर्तव्य आहेत ती आम्हाला पार पाडू दे. अक्षराकडे बघ, तिचं सगळं योग्य वेळी योग्य वयात झालं ना. तुझंही तसंच व्हावं असं जर आम्हाला वाटत असेल आई वडील म्हणून, तर काय चुकलं ग आमचं? अगं बस ना. किती वेळा मला आणि तिला कम्पेअर करशील? किती वेळा सांगितलंय की मी वेगळी आहे, मला माझं वेगळेपण जपू द्या ना.
आणि मी तिच्या पावलावर पाऊल ठेवणार नाहीये आणि तशी अपेक्षाही ठेवू नका माझ्याकडनं. हे बघ इरा, असं चिडून आणि संतापून प्रश्न सुटत नसतात. त्यांनी फक्त आपण वाद घातला, मुद्दा मांडला, एवढंच काय ते समाधान मिळतं. आणि मला सांग, तू असं अजून किती दिवस हे असं समाधान मिळवत बसणार आहेस ग? काही अर्थ आहे का याला? हे बघ, तू काय म्हणतेस, निखिलचं आणि तुझं एकमेकांवर प्रेम आहे, हो ना? मग अगं लग्नाचा विषय का नाही काढत आहे? किती दिवस असं रिलेशनशिप मध्ये राहणार आहात? मी तुला एकदाच सांगितलंय, आम्ही आमचं बघून घेऊ. नाही, आता हा प्रश्न फक्त तुमचा राहिलेला नाहीये. हे बघ इरा, तुला तुझं भलं कशात आहे हे जर कळत नसेल ना, तर त्याची जाणीव आम्हाला आई वडील म्हणून करून द्यावीच लागणार आहे. मला माहित नाही तुमच्या दोघांचं काय चाललंय, मला काही माहित नाही. पण हे बघ, जर तुमचं पटत नसेल, वाद होत असतील, तर एकमेकांसमोर बसा, शांतपणे बोला, काय तो वाद मिटवा, एकदाचा सोक्ष मोक्ष लावा इरा, आणि निर्णय घ्या. का टाळाटाळ करतोय तो लग्नाची? जो काही निर्णय होईल तो मला कळवायचा, आणि हे तू लवकरात लवकर करणार आहेस इरा. इरा, हे जर तू केलं नाहीस ना, तर मग मी काय करणार आहे हे मी तुला सांगणारही नाही आणि विचारणारही नाही. बरं, चल जेवून घे आता. इरा, चल शांत हो आणि आधी जेवायला बस. हं, चल जेवून घे, चल बस बेटा.